श्री स्वामी समर्थ. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता देखील येत नाही. कर्माचे भोग जे आहेत ना, ते भोगूनच संपवावे लागतात. भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवलं जातं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामीवर आपली निस्सीम भक्ती आणि श्रद्धा, अतूट विश्वास असायला हवा. तेव्हाच आपल्याला स्वामी भक्तीची प्रचिती येण्यास सुरुवात होते. आयुष्यभर कोणीच सोबत नसतं. हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहे. कोणालाही तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत. यामुळे नेहमी सांगत असतो की कर्म नीतिमत्ता नीट ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते. स्वामींचे हे विचार शांतपूर्वक रात्री झोपताना ऐकून बघ. तुझे बऱ्याच प्रमाणातले शंकांचे निरासरण होणारच. तुला हा व्हिडिओ जर तू 3 मिनिटे ऐकलास तर तुझ्या मागचे भरपूर असे भोग संपतील आणि तुला स्वामींची प्रचिती येण्यास सुरुवात होईल. स्वामी फक्त भक्तीचे भुकेले आहेत. त्यांना तुमची फक्त भक्ती हवी आहे. बाकी त्यांना काहीच नको असतं. चॅनलला सबस्क्राईब करून तुमची स्वामींबद्दलची भक्ती सिद्ध करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे स्वामी लवकर प्रचिती देतील. घमंड, अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही आणि नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार देखील नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रताही नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही मिळत नाही. म्हणून बुद्धीची एकाग्रता, मनाची शांती या सगळ्या गोष्टीची सांगड असावी लागते. सगळ्या गोष्टी जिथे असतात तिथे यश नक्कीच धावून येतं. तुमचे जे काही प्रश्न असतील ते डोळे मिटून स्वामींना सांगा. स्वामींच्या मूर्तीसमोर, जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल तर स्वामींच्या फोटोसमोर बसून किंवा मोबाईलमध्ये स्वामींचा फोटो लावून त्यासमोर बसा. थोड्या वेळ का होईना डोळे बंद करून स्वामींना तुमच्या मनामध्ये आठवून बघा आणि तुमच्या मनातील जी काही अस्थिरता असेल, जे काही प्रश्न असतील, जे काही शंका असतील, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते स्वामींना सांगून तर बघा. तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन स्वामींजवळ असतं. स्वामी तुम्हाला ते प्रॉब्लेम्स हळूहळू का होईना पण सॉल्व करतात. कारण जसं आई बाळाला हवेत काही क्षण भिरकावते, त्याप्रमाणे स्वामी आपल्याला सुद्धा काही क्षण गुंतागुंतीच्या प्रश्नामध्ये किंवा गुंतागुंतीच्या अडचणींमध्ये टाकत असतात. आपली परीक्षा घेत असतात. पण त्यावेळेसच आपली खरी परीक्षा असते की आपण
आपली स्वामींवरची श्रद्धा डळमळू द्यायची असते की नाही? स्वामींवर जर आपली मनापासून श्रद्धा आस्था असेल तर स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहून आपल्याला त्या संकटामधून हळुवारपणे अलगदपणे आपल्याला काहीही न होऊ देता बाहेर काढतच असतात. पण तिथे आपल्या संयमाची परीक्षा असते. आपला संयमच आपला खास त्यावेळचा मित्र असतो. आपण आपली समस्या कोणालाही न सांगता फक्त स्वामींना सांगा. तुम्हाला असं वाटत असेल, खूप खचले असाल, कोणीच मदतीला नाही, कोणीच माझा नाही, जेव्हा असं वाटत असेल तेव्हा स्वामींना आपली समस्या नक्कीच सांगा. स्वामी तुम्हाला त्या परिस्थितीतून लवकर बाहेर काढतील. चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जीवलगांसोबत देखील शेअर जरूर करा. कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो आहे की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या, बुद्धी द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच होईल. आज स्वामी बोध देत सांगत आहे की अरे दैत्यातून बाहेर ये. मी कोणी मर्यादित शरीर नाही. मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकमेकांचेच अस्तित्व आहे. मी कोणापासून वेगळा नाही. कोणी माझ्यापासूनही वेगळा नाही. तू सुद्धा ह्या माझ्या अस्तित्वाचाच अंश आहे. स्वामी आपल्याला या गोष्टीमधून भरपूर असे बोध देत असतात. कर्म चांगले करावे. या जगात काहीच तुमचं नाही. फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. कलीचं युग चालू आहे, त्यामुळे आपल्याला कुणी पाण्यात बुडणार नाही तर कुणी पाणी पाणी करून मरणार. कुणी रोगराईने तर कुणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे. हे विधिलिखितच लिहिलेलं आहे. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालतच जाणार आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटी आगोळ रस्त्यावर, लाखोंची गाडी तरी 4 बांबूवरच जायचे असतं. कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी. कितीही महागाईचे कपडे असले तर 1.25 मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं. आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं. त्यामुळे भक्तांनो, भक्तीत कायम रहा. अजूनही वेळ गेलेली नाही. स्वामींचा नामजप चालू ठेवा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा आपली वेळ खराब असते तेव्हा थोडा धीर धरा. ही वेळ पण निघून जाणारी आहे. परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहे. ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवून जाणार आहे.
आपलं कोण परक कोण यातला फरक देखील दाखवून देणार आहे. बघून ठेव कोण कसे वागतो. तुझी वेळ आली की बघ एक एक जण कसा नमतो. प्रत्येक दिवस चांगला येईल, पण ही वेळ खूप काही दाखवून आणि शिकवून जाईल. तोपर्यंत पाळत राहा, जोपर्यंत तुझं ध्येय मिळत नाही. अरे सगळं होतं ह्या जगात, अशक्य असं काहीच नसतं. स्वामी म्हणतात आपल्याला, स्वामी आपल्यासोबत असताना अशक्य असं काहीच नाही आहे. गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची जेव्हा स्वामी सोबत असतात. मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो जेव्हा स्वामी सोबत असतात. कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही अन इतरांच्याही. ही शिकवण स्वामींची आपण नेहमी सोबत ठेवावी. स्वामी आपल्या सोबत कायम असतात. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. हा व्हिडिओ अजून जर का तुम्ही काही वेळ बघितलात तर तुम्हाला अद्भुत अशी प्रचिती नक्कीच स्वामी देतील. डोळे बंद करून हा व्हिडिओ नक्की ऐक. तुझ्या सगळ्या प्रश्नांचे समाधान या व्हिडिओमधून तुला मिळणार आहेत. स्वामी तुझ्या सोबत नेहमीच असणार आहेत. स्वामी तुला वेगवेगळ्या कथेतून, वेगवेगळ्या गोष्टीतून नेहमी शिकवण देत असतात. नाही जन्म, नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला ब्रह्मांडाचा हा पिता. स्वामी पिता. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. स्वामींवरचा विश्वास हा ढळू द्यायचा नाही आहे. तू माझ्या साधनेत आहेस. ती साधना तू नित्य रोज नियमाने ध्यान लावून बसत आहेस आणि तू साधनेमुळे इतरांचे फक्त चांगलेच व्हावे ही इच्छा धरून आहेस. तू आमचा आशीर्वादाने समोरच्या व्यक्तीलाही काहीतरी मदत मनापासून देत आहेस, कारण तू माझ्या भक्तीमध्ये रममाण झाला आहेस. आता ऐक, जे नकारात्मक लोक तुझ्या आजूबाजूला किंबहुना तुझ्या नात्यात आहे, ज्यांना तुझं करणं खोटंच वाटत राहणार आहे, अशा लोकांचा विरोध करून त्यांच्यासारखं बनू नकोस. अशा लोकांशी संवाद साधताना गरजेपुरतं बोल. ते त्यांच्या कर्माने ग्रासलेले आहेत. त्यांची ग्रहणसुद्धा सुटतील, पण ते तू पाहू नकोस. मी आहे, मी पाहीन. तुझी साधना उत्तम ऊर्जा आशीर्वाद देत राहील. ती ऊर्जा शक्ती इतरांना आनंद देईल. आता तुला मी एक उदाहरण देते आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत. ते बटन दाबल्याबरोबरच लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाचाच ठिकाणामध्ये बिघाड झाला असेल तर घरातलं बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःपासून आपण सुरुवात करावी.
मगच इतरांना सल्ले देण्यास सुरुवात करावी. भरपूर लोक स्वतःमध्ये सुधारणा न करता दुसऱ्यांना सल्ले देतात, पण पहिले त्यांनी स्वतः त्याची अंमलबजावणी करावी आणि मग दुसऱ्यांना सल्ला द्यावा. कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागत असतात. असं वाटतं की खरंच देव आहे की नाही इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. तुमचा पण स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून मला तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचवता येईल आणि स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आळीबाळाला हवेमध्ये भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधीकधी वाटतं हे असं कसं होईल, हे शक्य कसं होईल, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतेवर शक्य अशक्य ठरवत असतात. पण स्वामींना या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला त्यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना असे करण्यास प्रवृत्त करत असते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो. पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून कितीतरी लांब झालेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागत असतात. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते. तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं नामस्मरण करताना आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काहीही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्तित्वाचं कारण माहिती असतं, अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळतात. खूप काही शिकवल्यासारखं वाटतं आणि शिकवयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही न रागवता नामस्मरण करावं. हा चांगला उपाय आहे, मार्गही आहे. त्यामुळे नामस्मरणासारखा दुसरा कुठलाच योग नाही. स्वामींचं नामस्मरण जेव्हा आपण करू तेव्हा आपली प्रश्न आपोआप सुटतील.
तेव्हा भरपूर प्रश्नांचे निराकरण आपल्याला लवकर होईल. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नये, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. त्यामुळे कोणाच्याही सामान्य परिस्थितीवर आपण हसू नये. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही आणि समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयासारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून म्हणावे, अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. कोणाच्याही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून जर आपण खिल्ली उडवत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. स्वामी बोलतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरवू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चिंत येईल. भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ आणि सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाही आहेस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेस सांगत असतात. गुरु कधीही करावे लागत नाही, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं. एवढंच, गुरु आपल्याला आपोआप भेटतात. म्हणून स्वामींना आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु म्हणून नेहमी ठेवावं. स्वामी आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बरोबर शोधून देतात. हे स्वामीराया, आमचे जीवन तूच चालवतो आहेस. समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूरही करतोस. हे माऊली, तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद. असेच आम्हा बालकांवर तुझे प्रेम राहू दे आणि तुझ्या चरणाजवळ आम्हास नित्य ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. म्हणून स्वामीराया, तुझ्या चरणाशी आम्हाला जागा दे. स्वतःला तेवढंच वाहून घ्यायचं जेवढं समोरचा सांभाळू शकेल. म्हणून दुसऱ्याच्या अति आहारी सुद्धा जाऊ नये. असे कोणीच नसेल की कोणी तुझं तू असेल, फक्त स्वामीरायाच तुझे असतील. म्हणून स्वतःच्या पंखामध्ये इतकं बळ ठेव की पंखामध्ये कायम भरारी दिसेल आणि ती फक्त आणि फक्त स्वामींमुळे असेल. म्हणून स्वामींवर श्रद्धा नेहमी अशीच ठेवावी. स्वामींवरची श्रद्धा ढळू देऊ नका. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही आणि समाधानासारखे कोणतेही सुख नाही. काही लोकांना दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात खूप आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवताना समाधान वाटत असतं. हा खेळ संस्कार आणि समज आणि मानसिकतेचा आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाणाऱ्याला पोट कधी भरत नसतं आणि वाटून खाण्याचं उपाशी कधी राहत नसतो. म्हणून नेहमी आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला देण्यामध्ये मोठेपणा न मिरवता समाधानी असावं. विश्वास ठेव, अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय पकडण्याची गरज कधी भासत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून
ज्या लोकांना आनंद मिळतो, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडेच फिरत असतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतच असतो. म्हणून दुसऱ्याला कधीही रडवायचं नाही. दुसऱ्याला विनाकारण त्रास द्यायचा नाही. समजा आपल्या घरामध्ये आपण एकटे असाल, भीती वाटत असेल, तर आपण स्वामींचा नामजप चालू ठेवावं. या जगामध्ये दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतंच. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ नेहमीच गोड असतात. हे लक्षात घ्या की देवावर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. प्रत्येक वेळेस तो तुमच्या पाठीशी नक्कीच उभा असेल. म्हणून कितीही वाईट परिस्थिती आली तरी डगमगून जाऊ नये. नेहमी स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचा नामजप चालू ठेवावा. स्वामींवर निस्सीम श्रद्धा आणि तुमची आस्था ही कायम असू द्यावी. तसेच कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करावी. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचे जर तुम्ही हरलात तर त्याचे अपयश पचवायला नक्कीच शिका. त्यामुळे तुम्हाला नवीन उमेद नक्कीच मिळेल. क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं. कधीतरी, कुठेतरी, केव्हातरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट असं म्हणतात. म्हणून आपण नेहमी आयुष्यामध्ये पुढे चालत राहावं. अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केलेले नव्हते, तरी तो शत्रू बनला. कधीकधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते. मग ते झोपेतून असो, किंवा अहंकारातून असो, किंवा अज्ञानातून असो, किंवा गैरसमजातून असो. म्हणून आपण नेहमी डोळे उघडे ठेवून मार्गस्थ राहावे. काय बोलावे हे ज्ञान ठरवते. कसे बोलावे हे कौशल्य ठरवते. किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते. म्हणून बोलताना आपण नेहमी विचार करून बोलावे. आपल्या बोलण्यामुळे कोणाला त्रास तर होणार नाही आहे ना, ह्याची खात्री करून मगच बोलावे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका. माझा हा छोटासा प्रयत्न होता तुम्हा सगळ्यांचे मनोबल वाढवावे यासाठीचा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या नातलगांशी, जवळच्या मित्रांशी, जीवलगांशी शेअर करायला विसरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील. तुम्हाला आयुष्यामध्ये स्वामी कशाचीही कमी पडू देणार नाही. तुम्ही सुद्धा स्वामी भक्तीमध्ये नेहमी रममाण असाल तरच तुम्हाला स्वामी तुमचे नेहमी पाठीशी उभे दिसतील. स्वामींवर अटूट अशी श्रद्धा ठेवा. स्वामी तुम्हाला जे तुम्ही कधी विचार देखील केले नसाल असं काही देऊन जातील. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यामध्ये एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही.
अन दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. तुम्हाला असं वाटत असेल की जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं, मग ते आनंद असो, प्रेम असो किंवा दुःख. म्हणून दुसऱ्यांना जी काही आपण गोष्ट देत असाल ती विचारपूर्वक द्यावी. सुख देना तो बस इतना कि अहंकार ना आ जाए और दुःख देना तो बस इतना देना कि आस्था ना चली जाए, असं स्वामी आपल्याला त्यांच्या संदेशामधून सांगत असतात. म्हणून स्वामींचा हा संदेश नेहमी लक्षात असू द्या. अरे विश्वास ठेव, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचेही पाय धरायची गरज पडत नाही, असं स्वामी आपल्याला नेहमी सांगत असतात. म्हणून स्वामींचे बोट आपण कधीही सोडायचे नसते. तुझे मिला हुआ जीवन जन्म और मृत्यू के बीच में मिला हुआ मौका है. इस मौके को व्यर्थ ना जाने दे. केवल अच्छा ही करना है, क्योंकि तुझे फल तूने क्या किया है उसका ही मिलता है. ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सकाळ संध्याकाळ रोज एकदा तरी स्वामींची आरती ऐका. स्वामींची तारक मंत्र मानसपूजा ऐका. तुम्हाला पाठ असेल तर ती म्हणा. तुमचे सर्व दुःख संकट नक्कीच दूर होऊन मनाला शांती मिळेल. स्वामींचं ध्यान करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला तुमच्या येत्या 2 तासामध्ये तुमची मोठी इच्छा पूर्ण होईल. जर अर्धा बघितला तर तुम्हाला त्याचे फळ पूर्ण मिळणार नाही. म्हणून व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.